आधी मन निरामय, तेणे शरीर निरामय, विचार निरामय, परिवार निरामय. आत्ताची जी कौटुंबिक व्यवस्था आहे आणि जी स्त्रीची कुचंबणा होती, म्हणजे स्त्री घराबाहेर पडली पण त्याच्यामुळे अनेक पातळीवर लढताना तिची जी दमछाक होती, त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे थायरॉइड किंवा अगदी PCOD किंवा असे जे काही प्रॉब्लेम्स वाढत आहेत ते त्याचमुळे असावेत ना. ॲक्च्युली कसं आहे, पूर्वीच्या काळी जेव्हा आपली कुटुंब व्यवस्था एकत्र कुटुंब व्यवस्था होती तेव्हा तिला वेंट होता. घरात तिच्या वयाची, तिच्यापेक्षा छोटी अनेक लोकं होती, समलिंगी पण लोकं होती. म्हणजे जे स्त्रीला लज्जेपोटी आपले प्रश्न सांगता येत नाहीत ते शेअर करायला कोणीतरी होतं. किंवा जे काही रिलेशनमधला प्रॉब्लेम असेल, सासू काहीतरी त्रास देते आणि ते कुठेतरी बोलायचं आहे, माहेरी तर बोलता येत नाही, मग सासरीच कोणाला तरी सांगायचं कारण त्या व्यक्तीलाही सेम त्रास होतो आहे, ते किमान शेअर तरी होत होतं. आज झालं आहे असं, सासू नाही आहे घरात, परंतु ही जी स्त्री वाढते, मुलगी जेव्हा ती असते तिच्यावर जो संस्कार होतो की करिअर केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तो एक ताण असतो तिला. अभ्यासाचा ताण, परीक्षेचा ताण, करिअरचा ताण. बरं, त्या वयात तिच्या मनात असं बिंबवलं जातं की बाळा तू नोकरी नाही केलीस तर तुझं लग्न नाही होणार. हो, लग्न नाही झालं तर पुढचं आयुष्यच नाही. ही एक पहिल्यापासूनची भीती आहे. त्याच्यामुळे चांगलं करिअर झालं पाहिजे. ते करिअर येत असताना कारण नसताना गर्व निर्माण होतो. शिवाय स्त्री आहेच म्हटल्यानंतर घरचं पण सगळं आलं हो, पाहिजे. तो आपला भारतीय संस्कार आहे. रादर आपल्या शास्त्रांनी स्त्रीमधले गुण ओळखून तिला ती कामं दिलेली आहेत. हे स्वयंपाक जर म्हटलं तर स्वयंपाक ही कला आहे. खरं, हे पुरुष नाही करू शकत. जेवढंच उत्तम स्वयंपाक स्त्री करू शकते तेवढा पुरुष करू शकत नाही. तू जर बघितलंस, एखाद्या घरात जर स्त्री नसेल, फक्त पुरुषच राहत असेल, ते घरात आपण गेल्यावरती ते घर कोरडं वाटतं. त्यात ओलावा नाहीये. किती तरी ते टापटीप ठेवू दे, त्याला किती ते नियमात ठेवायचा असेल, तो किती शिस्तप्रिय असला तरी त्या घरात ओलावा नाही वाटत. तिथलं वातावरण जे असतं ते कोरडं असतं. मला वाटतं म्हणूनच हॉटेलमध्ये मॅक्सिमम शेफ हे मेल असतात. त्याचं कारण असं की स्त्रीला क्रिएटिव्हिटी दिली आहे निसर्गाने. एकच गोष्ट अनेक प्रकारे ती करू शकते आणि त्यात तिला आनंद मिळतो. पण पुरुषाचं बरोबर उलट आहे. पुरुषाला तुम्ही जोपर्यंत सांगत नाही हे काम बदलायचंय तोपर्यंत ते बदलत नाही. आता हे जसं तू म्हणतेस तो प्रॉब्लेम आहे, पण व्यवसायाच्या दृष्टीने ऍक्च्युली तो प्लस पॉईंट आहे. मी जर एखाद्या हॉटेलात एखादी डिश खाल्ली आणि ती मला आवडली, मी महिन्याभराने गेलो तर मला त्या डिशची चव तशीच मिळते. कारण तो पुरुष त्यात क्रिएटिव्हिटी करत नाही, त्यामुळे ती चव तशीच राहते. पण हीच जर स्त्री असेल आतमध्ये, तुम्हाला सेम चव महिन्या 2 महिन्यांनी मिळू शकत नाही. कारण ती एकच गोष्ट वारंवार करत नाही, तिला त्याचा कंटाळा येतो. आता हा जो ओलावा म्हणतोय आपण, आता हा ओलावा म्हणजेच जलतत्व आलं, बरोबर. हा ओलावा म्हणजेच हॉर्मोन्स आले, बरोबर. हा म्हणजे जे आपण वारंवार म्हणतो की मन आणि हॉर्मोन्स, हो. हा अंतस्रावी ग्रंथी ज्या आहेत ह्या चालवणारं मन हे सगळ्यात महत्वाचं आयुध आहे. आणि जो मनावरती परिणाम होत जातो, ती सगळी जी मुस्कटदाबी होते, त्याच्यामुळे हल्ली हे थायरॉइडचे प्रॉब्लेम्स किंवा प्रजनन संस्थेशी रिलेटेड, मग ते मासिक धर्माशी रिलेटेड जे जे प्रॉब्लेम्स उद्भवतात, PCOD जे म्हणतो आपण, फायब्रॉइड्स असतील, पाणी येतच नाही हल्ली मुलींना आणि आली तर ती थांबत नाही, 3-3 अशा महिने काहीतरी येत नाही आणि गोष्टी आली तर थांबत नाही. ज्या होतात, त्याचं महत्वाचं कारण हे मनच आहे. मनच आहे. जे मी तुला मगाशी म्हणत होतो की शाळेत असताना अभ्यासाचा ताण आहे, कारण नसताना ताण येतो. कारण कुठेतरी करिअर करायचं, कुठेतरी सगळ्यांच्या पुढे धावायचं. स्पर्धा ही जी काय आता आपण निर्माण करून ठेवली मुलांमध्ये, आणि त्यांचं जे काही परिधान आहे, ज्या काही घट्ट पॅन्ट्स सध्या मुली वापरत आहेत, मुळातच जेव्हा स्त्री वयात येते तेव्हा तिच्यामध्ये शारीरिक बदल होत असतात. आता हे बदल आहेत, हे ॲक्च्युली तिला डिलिव्हरीच्या नंतर उपयोगी पडणारे बदल आहेत, डिलिव्हरीसाठी उपयोगी पडणारे बदल आहेत. एक ती पूर्ण सिस्टीम डेव्हलप होते, कारण ती प्रजनन व्हायचं आहे. जे बाळ जन्माला येणार आहे ते उद्या छातीवरती दूध पिणार आहे, म्हणून त्या वक्षांचा आकार बदलतो, तिच्या पृष्ठभागाचा आकार बदलतो, कारण तिथे थोडीशी उंची पाहिजे. बाळ जे येणार आहे जन्माला त्याला काहीतरी कुशनिंग हवं, म्हणून तो भाग बदलतो. हे सगळं जे आपण म्हणतो, हे जे सगळं आहे त्यात प्रॉपर बदल होण्यासाठी थायरॉइड ग्रंथी हा अत्यंत महत्वाचा आहे.
सो हे इथे जर बदल झाले नाहीत, आता हे काय करतात, तर हा ताण जो आहे, हा स्त्रीवर पडणारा ताण जो आहे, आपण जे मुस्कट दाबी म्हणतो, ऍक्च्युली विशुद्धी चक्रातनं तुमचा शब्द बाहेर पडतो, पण तो दाबला गेला तर विशुद्धी चक्रावर ताण येतो. बरोबर. आणि तो सतत सध्या दाबला जातोय, तिला एक्सप्रेस व्हायला जागा नाहीये, त्याच्यामुळे हे थायरॉइडचे प्रॉब्लेम खूप वाढत आहेत. आणि मला वाटतं हेच म्हणजे जे आपण परत परत म्हणतो की ऊर्जा, शब्द जेव्हा तो विचार स्वरूप निर्माण होतो तेव्हाच ही ऊर्जा निर्माण होते, आणि तो व्यक्त न झाल्यामुळे विशुद्ध चक्रावरती जो ताण येतो त्याच्यामुळे हे थायरॉइड म्हणू आपण किंवा गॉयटर म्हणू, आणि मग रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड किंवा शरीराच्या कुठल्याही भागाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स हे निर्माण होतात. थायरॉइड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती वाढीसाठी देखील महत्त्वाचं काम करत असते, आणि त्याच्यामुळे वजन कमीच राहणं किंवा वाढतच जाणं अशा काही गोष्टी देखील, मूड स्विंग्स, पचनावरती परिणाम होतो त्याचा. थायरॉइड ग्रंथी जर व्यवस्थित काम करत नसतील तर उगीच रडावंसं वाटतं, उदास वाटतं, तर ह्या गोष्टी आपोआप होतात. आणि बऱ्याचदा पेशंट येतो तेव्हा ते म्हणतात की आम्हाला समजतच नव्हतं असं का होतंय ते, आणि मग जेव्हा टेस्ट केले, जेव्हा रिपोर्ट्स केले, त्यावेळेला कळलं की हा थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. पण ते मनाने सरेंडर होतात की आता थायरॉइडचा प्रॉब्लेम निष्पन्न झाला म्हणजे आता हे बरं होणार नाही. कसं झालं ना, आपण ज्या शास्त्राला इतका काळ फॉलो करतोय, ज्या शास्त्राच्या मागे आपण इतका काळ धावतोय, त्या शास्त्रामध्ये या काही गोष्टींना काही उत्तरच नाहीये, कारण त्यांना मनच माहिती नाहीये, मनही माहिती नाहीये आणि त्यांच्याकडे उत्तर नाहीये. ते असं म्हणतात की हे आता तुमच्या आयुष्याचे मित्र आहेत. हा त्यांनी गेली 50 वर्ष गैरसमज पसरवलाय. आयुष्यभर औषध घ्यायचं, हा आयुष्यभर औषध घ्यायचं आणि निरोगी राहायचा प्रयत्न करायचा. बरं, जे आपण औषध घेतोय त्याला साईड इफेक्ट आहेत, खरं हे आता समाजाच्याही लक्षात आलं. त्याच्यामुळे तो काहीतरी नवीन मार्ग शोधतोय. खरंय. आणि मला वाटतं स्वयंपूर्ण हा अतिशय उत्तम मार्ग आहे, कारण शरीर आणि मन दोन्हीवरती आपण काम करू शकतो. अशा काही केसेस आहेत की ज्याच्यामध्ये ती स्त्री जे काही घडते ते कुणालाच सांगू शकत नाही, कारण ती पर्सनल गोष्ट असते आणि कुणाला सांगून त्याचा विपर्यास होऊ शकतो, आणि त्यामुळे तिला ते आतमध्ये साठवावं लागतं. त्याचा परिणाम हा विशुद्ध चक्र आणि अनाहत चक्र, हृदय आणि आपला कंठ याच्यावरती त्याचा परिणाम होत असतो. आता याची सोल्युशन्स जी आम्ही सांगतो ती ही आहेत की जर तुम्ही कुणाकडे व्यक्त होऊ शकत नसाल तर निश्चितच कुणा व्यक्तीवरती विश्वास ठेवू नका आणि व्यक्त व्हायचा प्रयत्न करू नका. पण परमेश्वर ही अशी एक जागा आहे जिथे आपण काहीही व्यक्त करू शकतो आणि तिथे आपल्याला सोल्युशन्स मिळतात. अनेकदा आम्ही सांगतो रुग्णांना की दाबून ठेवू नका. जिथे तुमचं देवघर आहे, तुमचा देव्हारा आहे, जेव्हा केव्हा तुम्ही एकटे असाल त्यावेळेला त्याच्यासमोर बसा आणि जे काही अनंत अडचणी आहेत त्या त्याच्या समोर मांडा. तुम्ही तिथे रडू शकता, तुम्ही तिथे भांडू शकता, तुम्ही तिथे मागू शकता, तुम्ही पूर्णपणे व्यक्त होऊ शकता. हा साठलेला शब्द, हा अडकलेला शब्द, ही ऊर्जा ही तुम्हाला डिस्टर्ब करते, ही दोष निर्माण करते, याला वेंट द्या. मग तो वेंट देखील योग्य ठिकाणी असला पाहिजे, कारण त्यातून काही दोष निर्माण व्हायला नकोत. आणि म्हणून आपलं देवघर ही अशी जागा आहे जिथे तुम्ही व्यक्त होऊ शकता आणि या आजारातून देखील मुक्त होऊ शकता. आम्ही आहोतच. तुम्ही जे काही साठवलंय ते उपचारांच्या माध्यमातून आम्ही काढूच शकतो, पण नवीन नवीन न साठवणं ही देखील जबाबदारी तुमची असते. आणि हे जरूर करून बघा. कोणताही जात, धर्म, पंथ काहीही असू दे, पण स्त्रीला सामाजिक बंधनाच्या चौकटीत राहूनच वागावं लागतं. आणि त्यामुळे अनेक गोष्टी असतात की काही गोष्टी नवऱ्याला सांगता येत नाहीत, काही गोष्टी आईशी बोलता येत नाहीत, काही गोष्टी व्यक्त करताच येत नाहीत. कुठेतरी काहीतरी गैरसमज होऊ शकतात आणि त्या गैरसमजातून काहीतरी निर्माण व्हायला नको, म्हणून दाबून ठेवावं लागतं. सगळं करून देखील, सगळ्यांसाठी झटून देखील ती उपेक्षित राहते. मी बऱ्याचदा सांगते, ज्या वेळेला कपल येतं त्यावेळेला मी त्यांना म्हणते की त्या स्त्रीची काय अपेक्षा असते, माफक अपेक्षा असते, एक प्रेमाचा शब्द. स्त्री जे काही करते ते केवळ एका प्रेमाच्या शब्दासाठी करते. तिचं आयुष्य जे काही फिरतं ते एका व्यक्तीभोवती किंवा फक्त कुटुंबाभोवती फिरतं. ती जे काही करत असते त्या कुटुंबासाठी, त्या नवऱ्यासाठी, त्या मुलांसाठी करत असते. पण तो प्रेमाचा शब्द मात्र तिला पारखा असतो. स्वयंपाक केला, त्याच्यामध्ये मीठ जास्त पडलं, तिखट जास्त झालं, तर लगेच सांगितलं जातं की किती तिखट झालंय, कसं मीठ वाढलं. पण हेच ज्या वेळेला एखादी रेसिपी ही छान होते तेव्हा नाही सांगितलं जात की आज मस्त झालंय,
एवढंच जरी केलं ना तरी ती आनंदी होऊ शकते, तिचे कितीतरी प्रॉब्लेम्स कमी होऊ शकतात. ही साधी सोपी गोष्ट आहे. चुकलं तर जरूर बोला, पण जिथे काहीतरी चांगलं घडतंय तिथे ॲप्रिसिएशन, एक कौतुकाची थाप ही तुम्हाला कितीतरी उभारी देते. आणि गरज आहे ती त्या शब्दांची. स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून किंवा काउन्सिलिंगच्या माध्यमातून हेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की ट्रीटमेंट किती घेणार, उपचार किती घेणार. तर उपचार हे घरात आहेत, कितीतरी गोष्टी ह्या तुमच्या हातात आहेत. तुमचे नातेसंबंध जर तुम्ही सुधारलेत तर खूप चांगला बदल होऊ शकतो. मुलांसमोर आता आई वडील दोघंही, आई वडिलांना म्हणते हे काय तुम्हाला काही अक्कलच नाही आहे, आणि वडील म्हणतात तू मूर्ख आहेस. हे जे संस्कार मुलांवर तुम्ही करतायत, मुलं पुढे जाऊन म्हणतात की तुम्हालाही अक्कल नाही आणि तूही मूर्ख आहेस, जी काही अक्कल आहे ती मला आहे. आणि भीषण समस्या आज आपण भोगत आहोत. मुलं आईवडिलांचं ऐकत नाहीत कारण त्यांच्या समोर होणारे वाद. यातून पुढे डिप्रेशन येतं, यातून पुढे खूप मोठ्या समस्या, आजारांना तोंड द्यावं लागतं. म्हणून झाकली मूठ 1.25 लाखाची. तुम्हाला जे वाटतं ते आपापसात बोला, मुलांसमोर नको. ही सामाजिक बंधनं, ही कौटुंबिक बंधनं जी पूर्वी लोक पाळत होते, पण जिथे स्त्री बाहेर पडली, ती नोकरी करायला लागली, तिथे हे सामाजिक बंधन किंवा कौटुंबिक बंधन पाळणं हे कमी झालंय. जसं मी पुरुषांना सांगते की स्त्रियांचं थोडंसं कौतुक करा, त्यातून बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत, तसंच मी स्त्रियांनाही सांगते की जे काही तुम्हाला बोलायचंय ते मुलांसमोर, सासू सासऱ्यांसमोर, मोठ्यांसमोर नको. तुमच्या गोष्टी ह्या वैयक्तिक राहू देत आणि त्यातून कुटुंबाचा हा बंध दृढ होईल आणि त्यातून मिळेल तेच खरं आरोग्य. आशुतोष, आज आपण बाहेर जेवायला जायचं का? कशासाठी? काय आज? काही नाहीये, आज मला स्वयंपाक करायचा कंटाळा आला ना म्हणून म्हणाले. काहीच गरज नाहीये, आज माझा मूड ठीक नाहीये. बरं ठीक आहे. मी काय म्हणते, ती वाशीची जागा आपण विकत घेऊया का? नाही म्हणजे वास्तू छान आहे, शिवाय परिसर पण सुंदर आहे. काय वाशीची जागा? ए, हा तुझा विषय नाहीये बरं का, आणि तू यात बोलूच नकोस. घरातली कामं करणं ना हेच आपलं जग आहे. ते जागेचे व्यवहार वगैरे मी आणि बाबा बघू, कळलं? एक बोलू का? आता काय बोलणार आहेस? नाही राहू दे, पुन्हा माझ्या नोकरीचा विषय काढला तर रागावशील तू. मग नको काढूस ना. मी तुला 1000 वेळा सांगितलंय असं वरी. माझा पगार उत्तम आहे, नोकरी वगैरे करायची काहीच गरज नाहीये. अरे पण माझ्या नोकरीने काय बिघडणार आहे एवढं? हे बघ, आईला सुद्धा ते पटणार नाही. आणि काय गरज काय ग तुला नोकरी करायची? सुदैवाने सगळं व्यवस्थित आणि चांगलं चाललंय की आपलं. बरं ठीक आहे, परत नाही काढणार मी हा विषय. अहो ऐकलेत का? आसावरी इकडे, मला बोलायचं तुझ्याशी. हाय. ऐक, पुढच्या रविवारी आपल्याकडे निशांत, त्याची बायको आणि त्याची मुलं येणार आहेत. हो का? मग मी सगळ्यांसाठी पावभाजी करते. नको, तुला माहिती नाही का तुझ्या सासऱ्यांना असलं जेवण चालत नाही ते. काहीतरी आपलं साधंच कर, मटकीची उसळ वगैरे. पण मुलं येणार आहे ना, त्यांना पावभाजी आवडेल. हवं तर मी बाबांसाठी वेगळा स्वयंपाक करते. सुनबाई, एकदा सांगितलंय ना सासूबाईंनी, काही गरज नाहीये. आणि हो, नसत्या विषयांमध्ये तुमची मतं मांडत जाऊ नका. आता कुठे चालली सेंडायला? माझी थायरॉइडची औषधं घेऊन येते. कठीण आहे. अजून किती दिवस या औषध पाण्यावर पैसे घालवायचे कुणास ठाऊक. योग्य मनस्थिती ही कायम सुदृढ शरीराकडे नेत असते. घरातलं वातावरण आनंदी ठेवणं हे मुख्यत्वे स्त्रीच्याच हातात असतं. ती आनंदी राहिली की घरही हसतं खेळतं राहतं.
थायरॉइडसारखा आजार देखील स्वयंपूर्ण उपचारांद्वारे पूर्णपणे बरा होऊ शकतो. काय प्रॉब्लेम आहे? थायरॉइडचा त्रास होतो सर खूप दिवसापासून. 2-4 वर्ष झालीत आता आणि त्रास वाढतोच आहे. 2-4 वर्षापूर्वी जेव्हा तुम्हाला कळलं की आपल्याला थायरॉइड आहे, त्यावेळेला काय त्रास होत होता म्हणून कळलं? काय प्रॉब्लेम आला होता? चक्कर येत होतं बरं. आणि म्हणजे थोडा स्थूलपणा पण आला होता. बरं कधी कधी उमेटिंग पण व्हायच्या. बरं. पण मग म्हणून काय डॉक्टरांनी रिपोर्ट करायचं तिथे? हो बरं. आणि काय साधारण लेवल होत्या त्यावेळेला? सर एवढं काही आठवण नाही. हां ते रिपोर्ट्समध्ये दिले. हां मग गोळ्या सुरू झाल्यानंतर तो त्रास थांबला का नाही थांबला? नाही बरं. तेवढ्या पुरतं कमी वाटलेला बरं. पण आता बराच वाढलाय आणि असं की बोलू शकत नाही म्हणजे ओके. त्रास खूप बरं. होतोय तर. केस वगैरे गळत आहेत? हो वजन साधारण 2 वर्षात किती वाढलं? माझं म्हणजे 5-6 किलो एकदम अचानक वाढलं होतं माझं. बरं. दूध आणि तूप जात आहे पोटात? दूध आणि तूप घेताय? जास्ती प्रमाणात नाही. बरं. आजपासून रेग्युलर सकाळी 1 कप गरम, रात्री 1 कप गार, असं 2दा दूध प्यायचं. दोन्ही वेळेच्या दुधात काही घालायचं नाही. रात्रीचं प्यायचं ते रात्री झोपताना प्यायचं, अंधार पडल्यावर. कधीही पिऊ शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि सकाळी दिवसभरात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कधीही प्यायला प्रॉब्लेम नाही, फक्त ते गरम प्यायचं. गरम. आणि अन्न आणि दूध म्हणजे जेवण किंवा नाश्ता आणि दूध ह्याच्यामध्ये 1 तासाची गॅप पाहिजे. बरं. आजपासून उपचारांना सुरुवात करू आपण. हाताची 5ही बोटं अशी एकत्र करा आणि असे सरळ हात तुमच्या मांडीवरती ठेवा. असे आई वडिलांचं तुमच्या स्मरण करा आणि ज्या देवाला मानता त्याला म्हणाय सगळं बरं कर ताबडतोब. डोळे बंद. सावकाश श्वास घ्या. सावकाश सोडा. संपूर्ण लक्ष श्वासावर. शांतपणे श्वास घ्या. शांतपणे सोडा. उघडा डोळे. आजपासून उपचारांना सुरुवात करू. तुम्हाला दिवसातनं त्याच्यासाठी 3 वेळेला फोन करायचा आहे. त्याची माहिती तुम्हाला सांगतील बाहेर. सकाळी 1, दुपारी 1 आणि रात्री झोपताना. असं दिवसातनं 3दा फोन करायचा, फक्त न चुकता करायचा. 15 दिवस सलग करा. ह्या 15 दिवसात आत्ता जे काही सांगितलेले म्हणजे तुम्ही फॉर्ममध्ये लिहिलेले किंवा न लिहिलेले, असं असतं की खूपशे त्रास आपल्याला खूप त्रास देतात, त्याच्यामुळे ते बरे व्हावेत हा आपली प्रायोरिटी असते. पण त्याच्या व्यतिरिक्त बारीक सारीक काहीतरी चालूच असतं, तिला प्रायोरिटी आपण देत नाही. सो हे जे काही आहे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जो काही त्रास आहे ह्याच्यात तुम्हाला काय काय फरक पडतोय ह्याच्याकडे थोडं लक्ष ठेवा. म्हणजे आपण जी काही मदत करतोय, मदत करण्याचा प्रयत्न करतोय, त्याला तुमचं शरीर काय रिस्पॉन्स देते ते लक्षात येईल. 15 दिवसांनी भेटू तेव्हा चर्चा करू, मग पुढे कसं कंटिन्यू करायचं त्या दिवशी बरं. फोन ट्रीटमेंटची माहिती सांगते. हो बरा होईल ना सर आजार म्हणजे? हा प्रश्न असेल तर अजिबात होणार नाही. जर माझ्याकडे आलात तर का आलात? बरं होण्यासाठी आलात ना. सो बरं होईल का नाही, बरं झालं पाहिजेचा विचार करा. म्हणजे दिलेली ऊर्जा पूर्ण स्वीकारेल शरीर आणि लवकर बरे व्हाल. तुम्ही बोलल्यामुळेच एनर्जी आली सर. 15 दिवसांनी भेटू. हां, थँक्यू सर. बाहेर ट्रीटमेंटची माहिती सांगते. हो थँक्यू. ओके. माझं नाव वैष्णवी पाटील. मी सध्या आता वाई इथं राहते. मी ज्यावेळी लहान होते, मी इयत्ता 2रीत होते, त्यावेळी मी डोक्यावरती पडलेले. त्यावेळी मला डोक्यात थोडा रक्तस्राव झालेला, रक्ताच्या थोड्याशा उलट्या झालेल्या, नाकातून रक्त वगैरे येत होतं. त्यावेळी मला इस्लामपूरला ॲडमिट केलं, त्यानंतर प्रभू डॉक्टरांच्यात ॲडमिट केलं. त्यानंतर 2 वर्ष मला इप्टॉइनच्या गोळ्या चालू होत्या. त्यावेळी जरासा त्यानंतर मला चष्मा लागला आणि सुरुवातीला थोडासा चक्कर येणं वगैरे असा त्रास व्हायचा.
त्यानंतर त्या गोळ्या घेतल्यावरती बरं झालं. पण त्यानंतर माझ्या पप्पांची बदली रायगडहून साताऱ्याला झाली. साताऱ्याला आल्यावर एवढं सगळं दगदग झाली, त्रास झाला. परत नवीन मैत्रिणी, नवीन शाळा जुळवून घेण्याला थोडं टेन्शन आल्यामुळं ते टेन्शन जरा वाढत गेलं आणि थायरॉईडचा त्रास सुरू झाला मला. माझं वजन अचानक 37वरून 45वरती गेलं. मग त्यानंतर आमच्या घरातले मम्मी पप्पा अवेअर असल्यामुळं आणि मम्मीला आधी थायरॉईड असल्यामुळं आम्ही थायरॉईडची चेक कुठल्या डॉक्टरांना न विचारता केली. थायरॉईड डिटेक्ट झालं. त्याच दरम्यान माझी मम्मी निरामयच्या साम TV वरती येत होतं, त्यावेळी ती पाहायची व्हिडिओ. त्यानंतर ती पप्पांना म्हणायची सारखी की चला आपण जाऊया तिथं. पण पप्पांचं पण शाळेतनं रजा वगैरे मिळत नसल्यामुळे ते काम जरा पुढं ढकललं जायचं. त्यानंतर आम्ही होमिओपॅथीचं औषध घेतलं. मला त्यानं माझं वजन वाढलं नाही, पण थायरॉईडसुद्धा फारसं कमी झालं नाही, नॉर्मल रेंजला राहायचं ते. त्यानंतर माझं वजन मी जरा 2-3 महिने औषध बंद केलं. परत 1 महिना घेतलं, परत 2-3 महिने बंद केलं. असं केलं. सुट्टीला जाऊन आलो आम्ही. त्यानंतर माझं वजन डायरेक्टली 48वरून माझं वजन 60वरती गेलं. ते बघितल्यावर मग जरा हादरले आमच्या घरातली सगळी. एवढं वजन कसं काय वाढलं एवढ्या थोड्या वेळात. थायरॉईडची रेंज तर आउट ऑफ 150 जायची. त्यानंतर माझे मम्मी पप्पा पहिल्यांदा निरामयला जाऊन आले. त्या दोघांनी ट्रीटमेंट घेतली. त्या दोघांना फार फरक जाणवायला लागला एकाच महिन्यात. त्यानंतर मी माझ्या मनाशी ठरवलं की आपण सुद्धा तिथं जायचं. मग आम्ही जानेवारीच्या एंडिंगला म्हणजे 30 जानेवारीला आम्ही निरामयला गेलो. त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा आम्ही डायरेक्टली अमृता चांदोरकर मॅडमची अपॉइंटमेंट घेतली. त्यांना भेटून आल्यावरती तर इतकं छान वाटलं की पहिल्या महिन्यापासून फरक दिसायला लागले. 2 किलो माझं पहिल्याच महिन्यात वजन कमी झालं. थायरॉईडची रेंज 150च्या एकदम हाय अबव होती, ती तशीच राहिली. पण T3 आणि T4 नॉर्मल झालं. हे 2 व्हॅल्यू हळूहळू नॉर्मल झाल्या. नंतर TSH पण हळूहळू नॉर्मल झालं. आणि मॅडमने आता मला सांगितले की तुझं थायरॉईड नॉर्मल रेंज आलं की तुझा चष्मासुद्धा निघून जाईल. त्यामुळे तर मला आणखीन जास्त कॉन्फिडन्स आला. मला सगळ्या निरामयच्या सर्व टीमनं सपोर्ट केला. त्यामुळं मला ही सर्व ट्रीटमेंट दिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. आपण कायम एक शब्द ऐकतो, पंचमहाभूत. नक्की काय आहे ती? आज जरा उलगडा करू आपण त्याचा. पंच म्हणजे 5, भूत या शब्दाचा अर्थ ॲक्च्युली आपल्याला वेगळ्या अर्थाने माहिती आहे. पण त्याचा खरा अर्थ असा आहे की जो भूतकाळातही आहे, वर्तमान काळातही आहे आणि भविष्यातही शिल्लक राहणार आहे. रादर भविष्यातही तो असणार आहे. भूत म्हणजे असणे. तर ही पंच महाभूत, 5 सगळ्यात मोठ्या असणाऱ्या गोष्टी. ते शास्त्राने असं म्हटलं आहे की आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ह्या 5 गोष्टी अशा आहेत की त्या ह्या पृथ्वीच्या जन्मापासून पृथ्वीच्या अंतापर्यंत असणारच आहेत. आपलं शास्त्र असं म्हणतं की आकाशापासून वायू निर्माण झाला, वायूच्या गतीतून अग्नी निर्माण झाला. अग्नी जसा शांत होत गेला तसा त्याला प्रवाहिता आली, त्यातून जल निर्माण झालं. आणि जल जसं स्थिर होत गेलं तिथे पृथ्वी निर्माण झाली. त्याच्या पुढचा प्रवास असा आहे, पृथ्वीपासून वनस्पती म्हणजेच औषध निर्माण झालं. आणि ह्या औषधापासून देह निर्माण झाला. म्हणजे या आकाशापासून हा देह निर्माण झाला आहे. त्याच्यामुळे शास्त्रांनी असंही म्हटलेलं आहे की हा जो आपला भौतिक देह आहे, जे दिसणारं शरीर आहे, त्याला अन्नमय कोश असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे अन्न हेच आपण औषध म्हणून वापरतो. ह्या निसर्गापासूनच मनुष्याची उत्पत्ती झाली आहे. त्याच्यामुळे या निसर्गामध्ये जी 5 तत्व आहेत तीच ह्या मनुष्याच्या देहामध्येही आहेत. त्याच्यामुळे शास्त्र असं म्हणतं की जसा निसर्गात बदल होतो तसाच त्याच वेळेला ह्या देहातही बदल होतो. निसर्गामधलं जल वाढलं की देहातलंही जल वाढतं. निसर्गामध्ये अग्नी वाढला की या देहातही पित्त वाढतं. जशी माती तसं तिथे उगवणारं पीक, तसं तिथे असणारं पाणी आणि तसाच तिथे असणारा मनुष्य. म्हणजेच जर आपण बघितलं तर जशी भौगोलिक स्थिती असते तिथल्या मनुष्याची वाढ, स्वभाव, काम करण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत ही त्या भौगोलिक स्थितीत निर्माण होणाऱ्या अन्नाप्रमाणे असते. त्याच्यामुळे तिथे पिकणारं अन्न हे आपल्याला उत्तम पचतं, कारण आपण त्या मातीत जन्माला आलो आहे. त्याच्यामुळे त्या मातीतून निर्माण होणारं अन्न हे आपल्यासाठी औषध ठरतं. त्याच्यामुळे ते अन्न जर व्यवस्थित आपण ग्रहण केलं तर आजारपण कमीत कमी येतं. पंचमहाभूत, या पंचमहाभूतांपासून निर्मिती झाली ती संपूर्ण चराचराची. सर्व संतांनी देखील त्यांच्या वाङ्मयामध्ये याचा उल्लेख केला आहे.
योगशास्त्रांनी भगवद्गीतेने याच्याबद्दल तर बोललेलंच आहे, पण संतांनी देखील निरूपणामध्ये हेच सर्वसामान्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की ही पंचतत्व आपल्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीसाठी अतिशय महत्त्वाची आहेत. मग तुम्ही ती संतुलित कशी ठेवा, हेच वेगवेगळ्या ओव्यांमधून, कीर्तनांमधून, कवनांमधून त्यांनी सर्वसामान्यांना सांगितलं. तोच उपदेश केला. आपण कीर्तन ऐकतो, उपदेश ऐकतो, प्रवचनांना जातो, श्रवण भक्ती करतो, छान वाटतं, पण अंगीकारतो का? हा खूप मोठा प्रश्न आहे. स्वतःलाच विचारायचा प्रश्न आहे की मला ते सगळं आवडतं, सगळं छान वाटतं, पण वापरण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मी ते वापरत नाही आणि म्हणून मी कोरडीच राहते. जर आपल्याला काहीतरी चांगले बदल स्वतःमध्ये हवे असतील तर केवळ श्रवण भक्ती चालणार नाही. केवळ कानांनी ऐकून ते सोडून दिलं तर काहीच उपयोग नाही. जे आपण ऐकतोय, जे आपल्याला समजतंय ते समजून कृतीमध्ये परिवर्तित व्हायला हवं. त्यासाठीच, समजण्यासाठी हा जो मधला मार्ग आहे, जो मनातून जातो, ज्याच्यामध्ये अनेक चुकीचा संचय केल्यामुळे तो शरीरापर्यंत, प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचत नाही, तो मार्ग स्वच्छ व्हायला हवा. मनाची स्वच्छता, वारंवार आपण सांगतोय की मनाची स्वच्छता गरजेची आहे. का गरजेची आहे? कारण निरोगी राहण्यासाठी ती आवश्यक आहे. रोज न चुकता आपण शरीराची स्वच्छता करतो, सुंदर दिसण्यासाठी निरनिराळी प्रसाधनं वापरतो, पण मनाची स्वच्छता, त्याच्यामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी साठत चालल्या आहेत आणि मग मन जसं ह्या निगेटिव्हिटीनी भरतं तसा तुमचा चेहरा देखील काळवंटतो. तुमचा जो रंग, तुमची जी कांती आधी अतिशय चांगली असते ती बिघडायला लागते. तेज हे बाहेरून येत नाही, तेज हे आतमध्ये असतं. ते सतत जर प्रकाशित राहावं असं वाटत असेल तर त्यावरची काजळी ही सतत पुसावी लागते. त्यासाठीच गरज आहे मनाच्या स्वच्छतेची. आपल्या प्राचीन शास्त्रांनी रोज करायची क्रिया म्हणून हे सांगितलंय. झोपण्यापूर्वी देखील परमेश्वराचं ध्यान करायला सांगितलंय. सगळं समर्पण करायला सांगितलंय. जे काही संचित मी आज जमवलं ते त्याच्या पायाशी सोडायला सांगितलंय आणि शून्यावस्थेमध्ये निद्रिस्त व्हायला सांगितलं. जेव्हा शून्यावस्थेत आपण निद्रिस्त होतो तेव्हा शरीर सशक्त होण्यासाठी त्या सगळ्या क्रिया करू शकतं, कारण ते शांत असतं, त्याच्यावर कोणताही प्रभाव नसतो आणि म्हणून ते तुम्हाला उठताना संपूर्ण आरोग्य देऊ शकतं. हेच आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी रोजची मनाची स्वच्छता ही गरजेची आहे.